पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा नंदुरबारमध्ये मोठा फटका बसलाय। आरोग्य सुविधांवर परिणाम होण्याची शक्यता आहे, तर हजारो कर्मचारी संपावर असल्यानं कार्यालय सुद्धा ओस पडल्याचं चित्र आहे। राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र राज्य यांनी आज दिनांक 21 एप्रिल 2026 पासून राज्य शासकीय निमशासकीय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारलेला आहे। सदर संपात सुमारे 17 लाख कर्मचारी राज्यातून सामील झालेले आहेत। या संपात आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की राज्य शासनाने 2024 मध्ये सुधारित पेन्शन योजना त्या GR काढलेला आहे, तथापि या सुधारित पेन्शन योजनेच्या अटी शर्ती काय आहेत, त्याची रचना कशी आहे, या गोष्टींची माहिती देणारी अधिकृत अधिसूचना अद्याप शासनाने काढलेली नाही, तर ती शासनाने लवकरात लवकर काढावी। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। साताऱ्यामध्ये सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने संप पुकारण्यात आलाय। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आंदोलन केलं जात आहे। सातारा जिल्ह्यातील राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसंच महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषदा नगरपंचायत आणि अंशकालीन कंत्राटी रोजंदारी कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संप सुरू केलेला आहे। संघटना समन्वय समिती जिल्हा सातारा यांच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला असून शासनाकडून वारंवार आंदोलन करूनही मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केला जात असल्याचा आरोप करण्यात आलाय। त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी संपाची भूमिका घेतलेली आहे। या संपादरम्यान सर्व कर्मचारी दररोज सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर एकत्र येऊन प्रतिकात्मक लक्षवेधी आंदोलन करणार आहे। या आंदोलनामुळे शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। ही माहिती संघटना समन्वय समितीचे निमंत्रक तथा अध्यक्ष नेताजी डिसले यांनी दिलेली आहे। मध्यवर्ती संघटना समन्वय समितीच्या माध्यमातून आज पूर्ण राज्यभर सर्व शासकीय कर्मचारी 21 दिनांक 26 रोजी बेमुदत संपावर गेलेले आहेत। गेले 24 मध्ये 7 दिवसाचा संप केला होता। 7 दिवसाच्या संपामध्ये ही संपूर्ण शासनानं जी काही हमी लेखी दिली होती लेखी स्वरूपात, आज 1.5 वर्ष झालं त्यावर 7 आंदोलनं केली आम्ही। 7 आंदोलनं केल्यानंतर सुद्धा शासनानं आजपर्यंत चर्चेला बोलवलेलं नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।